सत्यासाठी सज्ज, अन्यायाविरुद्ध जागरूक. आपण पाहताय महादूत न्यूज. बांदा शहरातून सुरू असलेल्या अवजड वाहतुकीविरोधात आज प्रजासत्ताक दिनी बांदावासियांनी तीव्र आंदोलन छेडले. शहरातील रस्त्यांवरून धावणारा डंपर आणि अवजड वाहनांमुळे शाळकरी विद्यार्थ्यांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी शाळेतील मुलांसह थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. बांदा रस्त्यावरून होणाऱ्या सातत्यपूर्ण डंपर वाहतुकीमुळे अपघाताची भीती कायम असून याबाबत वारंवार प्रशासनाकडे तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही, असा आरोप आंदोलकांनी केला आहे. प्रशासनाने तात्काळ अवजड वाहतुकीवर निर्बंध घालावेत अशी मागणी करत दखल न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे. तसेच प्रशासनाने मागणीकडे दुर्लक्ष केल्यास उद्यापासून विद्यार्थ्यांना शाळेत न पाठविण्याचा निर्णय घेतल्याचे ग्रामस्थांनी स्पष्ट केले आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने ग्रामस्थ आणि विद्यार्थी सहभागी झाले होते. आता याबाबत ग्रामस्थांची प्रतिक्रिया ऐकूया. हे आंदोलन आमचं चाललंय, हे एका वाडीचं म्हणजे पूर्ण बांदा वाडीचं आंदोलन चालू आहे आणि आमच्या बाजूच्या गावात विलवडा गावात क्रशर आहेत. या क्रशरमधून जी खडी वाहतूक होते ही आमच्या रस्त्यावरून होते. आमच्या वाडीत 2 प्राथमिक शाळा आणि अंगणवाडी आहे, त्यामुळे तिथे मुलं जातात. अवजड वाहतूक होत असताना अरुंद रस्त्यामुळे 2 गाड्या डंपर सुटत नाहीत, त्यामुळे मुलांना आपला जीव मुठीत घेऊन तिथून प्रवास करावा लागतो. अक्षरशः मुलांना गटारात उतरावं लागतं. हे वारंवार आम्ही सरकारच्या निदर्शनास 1 वर्षापासून आणून देत आहोत, तरी पण सरकारने याच्यावर कोणताही ठोस असा निर्णय घेतला नाही. त्या क्वारीनवरून अवजड वाहतूक चालू आहे आणि जो पास देतात त्यापेक्षाही जास्त वाहतूक तिथून होते. हे आम्ही सरकारला दाखवण्याचा किंवा RTOला दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, पण याच्यावर त्यांनी पण कुठची आम्हाला आश्वासनं दिली नाहीत. त्यामुळे नाईलाजास्तव आम्ही ग्रामस्थांनी सर्वांनी इथे उपोषण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि या उपोषणामार्फत आम्ही फक्त सरकारकडे एवढीच मागणी करतो की ते जे अवजड वाहतूक आहे ती त्या रस्त्यावरून पूर्णपणे बंद करून तुम्ही पर्यायी मार्ग उपलब्ध करून तिकडून ही वाहतूक सुरू करावी. आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही.